मित्रांनो, एका गावामध्ये एक नाऱ्या होता आणि त्या नाऱ्याला लोक टाळायचे. त्याचं कारण असं होतं, कोणतेही माणूस बाहेर निघाला की तो नाऱ्या थांबवायचा आणि विचार कुठं निघाला. आणि कुठं निघाला म्हटल्यानंतर तो सांगायचं की माझं कामाला निघालोय आणि काहीतरी महत्त्वाचं काम आहे. तो नाऱ्या म्हणायचा आजचा दिवस काही बरोबर नाही, कशाला निघालं पुढं, असं म्हणून त्या माणसाला तो नाव करायचं आणि त्या माणसाचं काम व्हायचं नाही. अशा पद्धतीनं तो नाऱ्या खूप प्रसिद्ध होता. एकदा एक मुलगा इंटरव्ह्यू करता निघाला. त्यानं नाऱ्या भेटला आणि नाऱ्याने सांगितलं, विचारलं कुठं निघालास. तो म्हटलं माझ्या ह्या कंपनीत इंटरव्ह्यू आहे आणि मी आज इंटरव्ह्यू करता निघालो. तो एकदम आनंदानं आत्मविश्वासाने मुलगा बोलत होता. तो नाऱ्याने विचारलं कोणती कंपनी, तर त्या ही कंपनी आहे. तो नाऱ्या बोलला, अरे त्या कंपनीत किती ते हजारो मुलं येणार आणि तुझा नंबर कुठं टाकणार. झालं, त्या मुलगा एकदम नावामीत झाला, त्याला आत्मविश्वास निघून गेला आणि व्हायचंच झालं. आणि म्हणून ती सर्व लोक नाऱ्या टाळायची. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र कुलकर्णी, मॅनिफेस्टेशन गुरु आणि लाईफ कोच. आजच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांच्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. तर मित्रांनो, तो नाऱ्या त्या गावामध्ये फक्त नव्हता. तो नाऱ्या आपल्या आजूबाजूला पण असू शकतो किंवा तो नाऱ्या तुमच्यामध्ये पण असू शकतो. स्वतःला विचारा की एखादा व्यक्ती निघाल्यानंतर तुम्ही ते अडवताय का, कुठं निघाला म्हणून विचारताय का. आणि समजा तुम्ही सांगितलंच मी या कामाकरता निघालोय, मग तुम्ही काय बोलताय. त्याला चांगलं बोला मित्रांनो. त्याला सांगा की तुमच्या कामाकरता निघालाय, ते काम तुझं 100% होणार आहे, आजचा दिवस खूप चांगला आहे. मित्रांनो, तुमचं वाक्य ते सकारात्मक वाक्य त्याची उमेद वाढवतं, त्याचा आत्मविश्वास वाढवतं आणि त्याचं काम होत असतं. त्यामुळं एखाद्याला नकारात्मक बोलण्याच्या ऐवजी तुम्ही चांगलं पॉझिटिव्ह बोलल्यामुळं त्याचं काम होईल आणि ती सवय तुम्हाला लागेल. बघा, तुमच्या घरातली एखादी व्यक्ती, तुमचा मुलगा, तुमची पत्नी किंवा तुमचा पती तुम्हाला काही विचारत असतात की आपण असं टूरवरती जाऊया का, पिकनिकला जाऊया का. आणि आपण जर सुरुवातच केली की आता कुठलं तिकीट मिळणार, आता ट्रेनचं तिकीट फुल असतात, आता गाड्या बुक असतात, असं काहीतरी निगेटिव्ह जर बोलला तर त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा आदर कमी होतो आणि त्यामुळं तो आदर निघून गेला, तुमच्यातली नकारात्मकता त्यांना कळली की त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन देखील बदली होऊन जातो. मित्रांनो, जर तुम्हाला सर्वांच्या करता आदरानं बघायला पाहिजे असं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की माझी कामं लवकर व्हायला पाहिजेत, तर तुम्ही स्वतः सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. तुम्ही कोणत्या कामाला निघाला तर मनामध्ये सांगा की आजचं काम माझं नक्की होणार आहे आणि त्या आत्मविश्वासाने तुम्ही कामाला जावा. आणि तीच गोष्ट तुमच्या इतरांच्या करता देखील वापरा. म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली की या कामाकरता मी निघालोय, तर त्याला सांगा यशस्वी भव, तुझं काम नक्की होईल, चांगलं काम होईल, तू चांगला इंटरव्ह्यू पास होशील, तू एक्झाम चांगली पास होशील, असं काहीतरी चांगलं बोला, जेणेकरून त्याचं काम झाल्यानंतर पहिल्यांदा तो पेढे घेऊन तुमच्याकडे यायला पाहिजे. आपल्या गावामध्ये किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये एखादी व्यक्ती अशी असते की नेहमी पॉझिटिव्ह बोलत असते आणि त्या व्यक्तीकडं प्रत्येकजण आदरानं बघत असतो. एवढंच नाही तर काही माणसं तर आपल्या मुलांना किंवा मुलीला एक्झामच्या अगोदर जा त्या काकांचे आशीर्वाद घेऊन ये असं सांगतात. मित्रांनो, आपण देखील असे काका, ताई, दीदी बनवू शकतो की जे लोकांना आशीर्वाद देत आहेत, लोकांचं भलं करण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा, लोकांना काही बाकी नको आहे, तुमचे विचार चांगले पाहिजेत, तुमच्यातून निघणारं जे बोलणं आहे ते बोलणं चांगलं पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे आणि त्याचा परिणाम बाकीच्या लोकांच्यावरती होईलच, पण तुमच्यावरती देखील जास्त होईल. तेव्हा आजपासून कसं राहायचंय, पॉझिटिव्ह, सकारात्मक, मस्त. धन्यवाद.